पुन्हा एकदा मोठं चर्चेत आलेलं आहे आणि यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमनिये आहेत. ताई, काय सांगणार की आज करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे की उद्या 3/3 ला हे धनंजय मुंडेचा राजीनामा होणार आहे अधिवेशनात. नाही, आता त्यांच्याकडे ही माहिती कुठून आली मला माहित नाही. आणि ते स्पेक्युलेट करतात की खरंच माहिती आहे, याच्याबद्दलही मला माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण मला असं वाटतंय की यांचा राजीनामाच नाही, आता अशी वेळ आली आहे की यांना बडतर्फ करायला हवं. अशी लोक राजकारणात जर दहशत माजवत असली, कारण कालच्या ज्या चार्जशीट मधल्या आपण ज्या गोष्टी बघितल्यात त्याच्यात सरळ सरळ असं दिलंय की अशा माणसांनी जर आपल्या मध्ये आले, अधेमध्ये आले, तर हे आपल्याला खंडणी मिळूच देणार नाही. मग इतर कंपन्यांकडून आपल्याला खंडणी मिळणार नाही. तर असे जर संतोष देशमुख सारखी माणसं आली तर त्यांना संपवून टाकण्यात यावे. त्याच्यानंतर 7 आणि 8 ला तो कट रचला गेला आणि 9 तारखेला त्यांना उचलून त्यांचं अपहरण करून त्यांना ज्या निर्दयी पद्धतीने ते केलं. आणि त्याच्यात म्हणजे चार्जशीट मध्ये असं लिहिलंय की तो जो डिजिटल एव्हिडन्स, जे व्हिडिओ मिळालेत, त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय आणि त्याच्या खाली जे सीआयडीने टिप्पणी दिली आहे लाल अक्षरात की हे अमानुष कृत्य जे घडलंय ते अमानुष कृत्यावर आपल्याला दिसतंय की, आणि त्यांनी 2-3 शब्द असे वापरलेत की हे क्रूर आणि अमानुष कृत्य झालंय. तर मला असं वाटतंय की अतिशय गंभीर आहे हे सगळं आणि अशा लोकांना राजकारणात राहणं मुळात चुकीचं आहे, गंभीर आहे. यांना हात धरून राजकारणातून बाहेर काढलं गेलं पाहिजे. आता मागच्या इतक्या जेव्हापासून संतोष देशमुख प्रकरण झालेलं आहे तेव्हापासून सुरेश धस असतील किंवा तुम्ही असतील, हे जे विरोधी लोक आहेत हे मागणी करतायत की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र ही आतापर्यंत ही मागणी काय आणखी पूर्ण झालेली नाही आणि उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. नेमकी तुमची भूमिका कशी आहे? उद्या मी जाहीर करणार आहे माझी भूमिका. आणि कारण कालच्या ज्या चार्जशीट मध्ये सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या नाहीयेत, तर त्या डिटेलिंग आता थोड्या वेळात अनेक्शन्स वगैरे मिळतील आणि ती मिळाल्यानंतर मी माझं सगळं डिटेलिंग करून उद्या दुपारी मी माझी पत्रकार परिषद घेऊन याच्या पुढची दिशा कशी असणार आहे ते ठरवणार आहे आणि ते जाहीर करणार आहे. जो वाल्मिक कराड हा कालच्या SITच्या आरोपपत्रामध्ये ही मुख्य सूत्रधार असण्यात आलेला आहे. तुम्ही सुरुवातीपासून एक आरोप करतायत की वाल्मिक कराडवरती VIP ट्रीटमेंट मिळते. एक जेल कारागृहाने सुद्धा असं पत्र पाठवलेलं आहे की ती CCTV बंद आहेत. म्हणजे कसं बघाल हे असं? नाही, आता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की आपण जो म्हणतोय राजकीय दबाव आहे, धनंजय मुंडेंचा दबाव आहे, हे कशावरनं? तर आज तगायत तुम्ही बघितलं असेल वाल्मिक कराडला कधीही बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत. त्या व्यतिरिक्त आत्ताच्या घटकेला जेलमध्ये त्याची इतकी सरबराई होतीये, त्याला स्पेशल चहा, नाश्ता, जेवण हे सगळं तिथे त्याला जेलमध्ये मिळतंय. एवढंच नाही, त्याचे मित्र येऊन त्यांना भेटतायत. वकिलाच्या नावाखाली जो उठतो तो त्यांना येऊन भेटतो. हवा तेव्हा CCTV स्विच ऑफ केला जातो. जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतंय, 2-2 तास ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर बोलतायत. याला आपण म्हणू शकतो का की हा सामान्य न्याय आहे आणि हा सामान्य माणसाला न्याय हा मिळतोय असं वाटतंय का आपल्याला? आपल्या सगळ्यांना दिसतंय की ह्या राजकीय लोकांसाठी न्याय वेगळा असतो, सामान्य माणसासाठी न्याय वेगळा असतो. आणि आत्ताच्या घटकेला हेच सगळं संपवण्यासाठीचा माझा लढा आहे की हे राजकारण्यांना धडे शिकवले गेले पाहिजेत की यापुढे असे कृत्य कधी करणार नाही.